विश्वा व जानूचं होणार आता लग्न, तर दुसरीकडे जानू मात्र जयंतला देणार त्याच्या पापाची शिक्षा. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता जयंत आणि जानूच्या लग्नाचा अखेरचा दिवस आलेलाच आहे आणि त्यावेळेस मात्र जानूला आपल्या सगळं काही सत्य समजलेलं आहे ह्या जयंत कानिटकर बाबत. आणि हा जयंत कानिटकर माणूस नेमका आहे कसा हे देखील जानूला समजलेलं असतं. तर दुसरीकडे बिचारा विश्वा विचार करत असतो की जो काही त्याने आत्तापर्यंत जानूला जयंतबाबतच्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी जानूला पटल्या तर असतील ना, कारण की जानू त्या गोष्टींवरती विश्वास तर ठेवेन ना. हा सगळा काही प्रश्न बिचारा विश्वाला पडलेला असतो. पण दुसरीकडे त्याला देखील समजतं की जानू आता जयंतसोबत लग्न करायला तयार आहे, म्हणजे तिला भूतकाळातल्या कोणत्याच गोष्टी आठवत नाही आणि फायनली जानू परत त्या जयंतच्या जाळ्यात अडकायला चाललेले आहे. बिचारा विश्वाने स्वतःने खूप सारे प्रयत्न केलेले असतात ह्या जानूला जयंतबाबतचं सत्य समजावून देण्यासाठी, परंतु मात्र ह्या जानूला काही समजलेलंच नसतं असं विश्वाला वाटतं. पण मित्रांनो, कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट येतो, कारण की जानूला सगळं सत्य समजलेलं असतं. तिला सगळं काही भूतकाळ आता आठवायला लागतो आणि जानू ठरवते की ह्या जयंत कानिटकरचा बदला असा भयानक घ्यायचा की त्यांनी स्वप्नात पण कधी विचार केला नसेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की बिचारा विश्व आपला रडत असतो, कारण की लक्ष्मी श्रीनिवास आपल्या विश्वासोबत काय वागले ते तुम्हाला माहितीच आहे. कारण की या श्रीनिवासने जेव्हापासून विश्वाच्या कानाखाली मारले ना, तेव्हापासून माझ्या मनात देखील या श्रीनिवासबद्दल थोडी पण इज्जत राहिलेली नाही आहे. कारण की आज त्याची मुलगी जिवंत आहे, तर या सगळ्याचं क्रेडिट जातं फक्त विश्वाला. कारण की त्याने तर फक्त श्रीमंत मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं, पण तिच्या आयुष्यामध्ये नक्की चाललंय काय हे त्यांनी कधी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी श्रीनिवासची पूर्णपणे चूक आहे हे आपल्याला दिसूनच येतं. आणि जोपर्यंत श्रीनिवास आता विश्वाचे पाय धरत नाही ना, तोपर्यंत विश्वाने देखील ह्या लोकांना माफच केलं नाही पाहिजे. तर दुसरीकडे फायनली आता जयंत आणि जानूचा लग्नाचा मुहूर्त जवळच येतो. तर त्या ठिकाणी आता जानू जयंतसोबत लग्न करेल का हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल, कारण की जानूला सगळं सत्य माहीत आहे. तर आणि मी सुरुवातीला सांगितलंच की जानू आणि विश्वाचं लग्न होणार, तर जयंतचा मध्ये काय संबंध असा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सगळं सांगतो मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता जानूने ठरवलेलं असतं की जयंतचा बदला घ्यायचा, जयंतचा सूड घ्यायचा, त्याने केलेलं प्रत्येक टॉर्चर सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा. पण तो कसा घ्यायचा, एका वेळेस ह्या जयंतला सगळ्यांसमोर एक्सपोज करून त्रास द्यायचा नाही आहे, म्हणजे जयंतला एकदाच सगळ्यांसमोर आणायचं नाही आहे, तर हे जयंतचा छळ करून करून त्याला त्याच्या पापाची शिक्षा द्यायची हे जानू ठरवते. तर आता जानू पूर्णपणे मैदानात उतरलेली असते, म्हणजे जानूने निश्चितच केलेलं असतं की काही जरी झालं तरी मात्र ह्या जयंतला मी सोडणार नाही. त्यांनी माझ्यासोबत जे जे काही केलं, माझ्या मित्रांसोबत जे जे काही केलं, त्या सगळ्या गोष्टींचा मी हिशोब चुकता करणार आहे जयंत कानिटकरसोबत. तर दुसरीकडे बिचाऱ्या विश्वाला देखील जानूने सांगितलेलं असतं की तू माझ्या लग्नात यायचं, नाहीतर मी तुला कायमचं विसरून जाईल. तर बिचारा विश्व आता रडत रडत कसा तरी लपत-छपत त्या लग्नामध्ये यायचं ठरवतो. तर दुसरीकडे मात्र आता ह्या श्रीनिवासला सत्य माहीत असतं की जानूला आधी गायब कोणी केलं तर विश्वानेच, त्याच्यामुळे त्याला त्या लग्नात येण्यापासून तो थांबवत असतो. तर दुसरीकडे आता सगळ्यांसमोर जयंत जानू ह्या दोघांचा विवाह सोहळा चालू असतं, पण जयंतच्या मनात धाकधूक सुरूच झालेली असते, कारण की त्याला वाटत असतं की जानूला काही सत्य तर नसेल ना समजलं, आमचं लग्न तर नीट पार पडेल ना, म्हणजेच त्याला खूप टेन्शन येत असतं. तर दुसरीकडे बिचारा विश्वाला वाटत असतं की जानूला का नाही सत्य समजलं असेल, कारण की जानू आत्ता तरी बोलेल मग तरी बोलेल, ह्या जयंतसोबत जानू लग्न नाही करणार असं बिचारा विश्वाला पण खूप खूप वाटत असतं. पण तुम्हाला माहितीच आहे की आता विश्वा पण या गोष्टीत काहीच करू शकत नव्हता, कारण की त्याच्या बाजूने त्याला जेवढे प्रयत्न करायचे होते त्या सगळ्यामध्ये बिचाऱ्या विश्वाने प्रयत्न खूप मनापासून केले. पण जाऊ द्या आता. तर जानूला सगळं सत्य समजलं याबाबतची विश्वाला काहीच खबर नसते आणि विश्वाला देखील वाटतं की परत एकदा मी माझ्या मैत्रिणीला वाचवू शकलो नाहीये. पण जानूने निश्चय केलेला असतं की जयंत कानिटकर सोबत लग्न करायचं, पण याचा असा बदला घ्यायचा की याने स्वप्नात पण विचार केला नसेल की मला सत्य समजलंय. तर जानू आणि जयंतचं लग्न होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. त्याच्यानंतर लक्ष्मी श्रीनिवास प्रचंड आनंद होतात, कारण की त्यांना वाटतं की परत आपल्या मुलीचं नशीब भाग्य उजाळेल आणि परत ती पहिल्यासारखी आनंदात सुखी समृद्धीने त्या घरामध्ये राहील. पण आता बिचारा विश्वा पूर्ण खचून जातो. विश्वाला वाटतं की जानूने हे काय केलं, पण विश्वाला मुळात माहीतच नसतो जानूचा मास्टर माइंड प्लॅन. कारण की आता जानूने ठरवलेलं असतं की जयंतसोबत लग्न करून त्या घरात जायचं, पण जयंतने जे जे काही माझ्यासोबत केलं ना, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यासोबत 10 पटीने बदला घ्यायचा. तर विश्वा बिचारा परत टेन्शनमध्ये जातो, खूप फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. विश्वाला समजत नसतं काय करावं. तर जानू आता जयंतचा पहिला बदला हा घेणार की तुम्ही पाहिलंच असेल की जानू आणि जयंतचं पहिलं लग्न झालं होतं, त्यावेळेस मात्र जयंतने दुधामध्ये कॉक्रोच टाकून ते दूध पिला होता. तर त्याच दुधामध्ये आता जानू त्याला परत कॉक्रोच नाही तर एवढं भयानक गुंगीचं औषध टाकून त्याला प्यायला देणार आहे आणि त्याचा परत एकदा मात जिरवणार आहे. पण हा
सगळा प्रकार होत असताना विश्वाला माहीतच नसतं जानूला सत्य माहीत आहे. तर पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की जानू ह्या जयंतचा बदला अशा प्रकारे घेते की त्या जयंतने स्वप्नात पण त्याचा विचार केला नसेल. तर दुसरीकडे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मग विश्वाचं आणि जानूचं कसं काय लग्न होणार, मी असं कसं बोललो. तर मित्रांनो ती पण गोष्ट संपूर्ण सांगतो. तर मित्रांनो पुढे तुम्हाला हे पाहायला भेटेल की जानू जयंतचा चांगल्याच प्रकारे छळ करून करून बदला घेते आणि शेवटी जयंत जानूचे पाय धरतो, म्हणतो की जानू मला माफ कर, माझी चूक झाली, मला एकदा सुधारायची संधी दे. पण जानूने ठरवलेलं असतं की हा माणूस सुधारणार नाही आहे, त्याच्यामुळे याला याच्याच पद्धतीने मला ट्रीट करावं लागेल. तर दुसरीकडे तुम्हाला पुढे फायनली पाहायला भेटेल खूप दिवसानंतर की जानू जयंतचा पर्दाफाश सगळ्यांसमोर करते, पण त्याच्या अगोदर त्याला टॉर्चर करून करून पार मरणाच्या दारात घेऊन येते. तर दुसरीकडे श्रीनिवास लक्ष्मींना त्यांची चूक कळणार की त्यांनी जयंतच्या गळ्यात जानूला टाकलं, त्याच्यामुळे हे सगळं काय घडलं असं यांना सगळं काय वाटायला लागतं. तर विश्व आणि बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्यामध्ये काय होणार हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर पुढे जानू निश्चय घेते की काही जरी झालं तरी विश्वाचे आयुष्य देखील बर्बाद करणार नाही, पण विश्वाचं तिच्यावरती प्रेम असते हे तुम्हाला माहितीच आहे की मग विश्वाने देखील ठरवलेलं असतं की जानूने जर जयंतचा खेळ संपवला तर त्याच्यानंतर मी जानूसोबत लग्न करायला तयार आहे. तर हे ऐकून श्रीनिवास लक्ष्मीला चांगलंच वाटणार आहे, कारण की आता तुम्हाला माहितीच आहे की जानूने जयंतसोबतचं सगळं संबंध संपवलेला असतात आणि त्यांचा संसार देखील मोडतो पुढे. आणि हे सगळं घडल्याच्या नंतर बिचाऱ्या विश्वाला आनंद एवढा प्रचंड होतो की त्याला वाटतं की फायनली मी जिंकलो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाने एवढे प्रयत्न केले होते या जानूला समजवण्याचे, पण फायनली त्याला आता यश आलेलं असतं आणि तो फायनली ह्या जयंत कानिटकरचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करून त्याला योग्य ती शिक्षा घडते आणि पुढे तुम्हाला जानू आणि विश्वाचं लग्न पाहायला भेटेल. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते, विश्वाने आता जानूसोबत लग्न केलं पाहिजे का नाही हे तुम्हीच सांगा. आणि दुसरीकडे मात्र जानू ह्या जयंतचा बदला कशा प्रकारे घेते छळ करून करून, हे सगळं पाहणं तर खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण की तुमच्या सगळ्यांना पण तेवढाच आनंद होईल. पण मात्र आता तुमचं मत सांगायला विसरू नका की विश्वाने आपल्या जानूसोबत लग्न केलं पाहिजे का नाही, कारण की तुम्हाला माहितीच आहे की दळवींच्या लोकांमुळे बिचाऱ्या विश्वाच्या घरावरती किती मोठं संकट आलं. तर आता सिद्धू आणि भावनाच्या बाळाबद्दलची काय अपडेट हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर मी तो सांगतोच तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. पण दुसरीकडे मात्र जयंतला जी काही योग्य ती शिक्षा आपल्या जानूने दिली ना, ते खूप जबरदस्त केलं. तर आता लक्ष्मी आणि श्रीनिवासने विश्वाची सन्मानाने माफी मागावी आणि त्याला त्या घरात परत आणावं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचा खूप वेळा अपमान केला, त्याच्यामुळे त्याची माफी ह्या लक्ष्मीने आणि श्रीनिवासने मागावी. याबाबत तुमचं काय मत आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पण पुढे तुम्हाला हा प्लॉट ट्विस्ट पाहायला भेटेल आणि तुम्ही म्हणसाल की लगेच कसा पाहायला भेटेल, काय होईल. तर मित्रांनो हो, हा ट्विस्ट पाहायला भेटणार, पण त्याला खूप काळ जाणार आहे आता मध्ये. पण जानू जयंतचा बदला घेणार हे निश्चित आहे आणि जानूचं आणि विश्वाचं लग्न होणार हे देखील निश्चित आहे. तर मित्रांनो आता भावना आणि सिद्धूच्या बाळाचं काय झालं ह्याचा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना, तर भावना आणि सिद्धूच्या बाळाच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. तर तो काय आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.